यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। तर आता बातमी आहे ती म्हणजे जळगावमधली बातमी येते ती जळगाव जिल्हा दूध संघासाठी मतदान सुरू झालेलं आहे। एकूण 20 जागांसाठी आज सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे। दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, त्याचबरोबर इतर काही राजकीय नेते जे आहेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। यांची सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच सुरू आहे। दरम्यान याच संदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। मंत्री गुलाबराव पाटील स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांनीही मतदान केलंय। भाऊ काय सांगाल, आपण या ठिकाणी आज सकाळीच मतदान केलं? काय सकाळी मतदान केलेलं आहे आणि मला खात्री आहे की कमी मतदान असल्यामुळे हे मतदान जवळपास 12 वाजेच्या आत संपेल आणि सगळेच पक्ष या रिंगणामध्ये उतरले असल्यामुळे निवडणुकीचं आपण जर चित्र पाहिलं, आमदार खासदाराची निवडणूक असते त्या पद्धतीचं चित्र आज जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया संपेल आणि येणाऱ्या उद्याच्या निकालामध्ये आमचं पॅनल हे विजयी होईल। हो, पहिल्यांदाच आपण निवडणुकीच्या रिंगणात आहे। खडसेंनी आरोप केलाय किंवा यांना कुठलाही अनुभव नाही सहकार कार्यांचा। स्वतः गुलाबराव पाटील यांनी असं म्हटलंय की मला कुठला सहकारात रस नाही, मात्र प्रथमच आपण उमेदवारी करतोय। मी तर जाहीर सभेत सांगितलं की मला कॉपरेटिव्हशी गंध नाही। आमच्या गावामध्ये साधी सोसायटीचं निवडणूक आम्ही 50 वर्षात कधीच केली नाही। पहिली महाराष्ट्रातली सोसायटी असेल आमची की जिथं 50 वर्षात सोसायटीचं इलेक्शन नाही। एकच चेअरमन आहे, त्यांचे वडील 20 वर्ष होते, तर त्यांचा मुलगा 30 वर्ष आहे। आम्ही सोसायटीची निवडणूक कधी गावात होऊ देत नाही। गावात सदस्य जरी निवडायचं असला तर आम्ही लोकांना बोलून सदस्य करतो। का तर कॉपरेटिव्ह वाचलं पाहिजे। आम्हाला दिसलं की आता हे वाचत नाहीये म्हणून याच्यामध्ये भाग घ्यावा लागला। हो, मंत्री महोदय पहिल्यांदाच या ठिकाणी रस दिसतोय निवडणुकीमध्ये, असा आरोपही गुलाबराव एकनाथ खडसे यांनी केलेला आहे की मोठी भरभराटीला आली दूध संघ म्हणून आपण आदरणीय नाथाभाऊ 12 खात्याचे मंत्री होते, त्यावेळेस ते पण उभे होते ना, त्यांच्या सौभाग्यवती उभ्या होत्या। आम्ही कधी कधी म्हटलं नाही त्यांच्या मुलीला काय अनुभव होता हो बँकेचा, तरी त्या चेअरमन झाल्याच की नाही, आम्ही त्यांच्या मागे उभे होतो। असं म्हटलं नाही की रोहिणी त्यांना अनुभव नाही, ते झाले तर त्यांना अनुभव आहे आणि आम्ही उभे राहिलो तर आम्हाला अनुभव नाही। म्हणजे तुमचं असलं तर गोरं, आमचं असलं तर काळं, असं कसं चालेल? नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। आणि यानंतर बातमी आहे समृद्धी महामार्ग